नमस्कार. झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक 16 डिसेंबर 2025च्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. तुळजापुरात झाला राडा. विनोद गंगणे व रसी मगर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार एकमेकाला भिडले. गोळीबार, कोयता, काट्या, दगडाचा मोठ्या प्रमाणात झाला वापर. हवेत झाला गोळीबार, कत्तीने केला वार. एक जण झाला गंभीर जखमी. पोलीस बंदोबस्तात तुळजापुरात झाली वाढ. मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रणिता पाटील यांची बिनविरोध झाली निवड. गुन्हा दाखल होऊनही धाराशिवच्या 2.0 या ॲडमिनवर अटक झाली नाही व परिपूर्ण चौकशी करून कारवाईकरिता ॲडव्होकेट विशाल साखरे यांनी विभागीय विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे घेतली धाव व केली तक्रार. बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये केशेगाव येथे करणी भानामतीच्या संशयावरून सतत होते महिलेला मारहाण. मोठा अनर्थ घडण्यासाठी व टाळण्यासाठी दोन्ही बाजूची चौकशी होऊन कारवाई होणे. महावितरणबाबत शेतकरी यांनी 2 वर्षापासून हेळसांड करीत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन दिला आत्मदहन करण्याच्या आंदोलनाचा इशारा. प्रभाग क्रमांक 7 चे भाजपाचे उमेदवार अमित शिंदे यांनी जिंकली सर्वोच्च न्यायालयात लढाई. विरोधी मुंडे यांचा तक्रारी अर्ज फेटाळला. 20 तारखेला निर्विघ्न होणार निवडणुका, आता होणार जनतेच्या न्यायालयात फैसला. धाराशिव उस्मानाबाद शहराच्या विकासाला मिळणार नागपूरच्या IIMच्या तज्ज्ञाच्या समितीची मदत. तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली माहिती. परांडा तालुक्यात पांढरेवाडी येथे आर्थिक देवाणघेवाणीच्या वरून भावकीतमध्ये दोघात झाला वाद. आतिश काळेवर अमोल काळेंनी केला चाकू हल्ला. आंबी पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल. सलगरा येथील अपघातात 8 डिसेंबर रोजी झालेल्या मैताच्या भावाच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात 5 दिवसांनी झाला गुन्हा दाखल. या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC 37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभरात्री.